छावा भाग 9. मराठी दौलतीच्या उरावर अफजल खानाचे भय वाईत दबा धरून बसले होते. खानाने पांढऱ्यांना शिरवळात, खराट्यांना कऱ्हेच्या खोऱ्यात, जाधवांना सुपे परगण्यात, सिद्दी हिलालला पुणे प्रांतात आणि सैफ खानाला तळकोकणात पेरून राजांना जखडबंद करून टाकण्याचा कावेबाज डाव टाकला होता. ही तमाम कोंडी अंगावर घेऊन राजगडावरच ठाणे ठेवणे हिसाबी नव्हते. त्यासाठी खानाच्या वाईच्या तळाची बगल धरून दाटलेले जावळीचे कुबल खोरे राजांनी केव्हाच हेरून ठेवले होते. प्रसंग पडला तर त्या खोऱ्यातील प्रतापगडाच्या शिडीवरून मावळतीकडून त्यांना सिताब आणि सलामत कोकणपट्टीत उतरता येणे शक्य होते. रानसावजाची धडक त्याच्यापासून दूरच्या फासल्यावर राहून कधीच हुकविता येत नाही. त्यासाठी त्याच्या अंगलटीला घासूनच हूल भरावी लागते. राजांनी वाईजवळ प्रतापगडाकडेच कूच व्हायचा मनसुबा धरला. या बेतात आता पालट झाला असता तर तो केवळ माँसाहेबांच्यामुळे. नुकत्याच सुनबाई गेल्या असताना कुसव्याची एकुलती एक यादगीर असलेल्या राजांना निरोपाच्या दही कवड्या जिजाबाई देतील काय? काय कल्लोळ माजेल त्या माऊलीच्या काळजात? थांबविण्यासाठी त्यांनी मायेचा पायगोवा घातला तर? ते सारेच टाळण्यासाठी राजगड सोडताना आऊसाहेब भेटीसाठी न येत तसे करावे असा सल्ला खुद्द राजांनीच जिजाऊंच्या खाजगीच्या कारभाऱ्यांना दिला. तो देताना त्यांचा हात गळ्यातील माळेच्या कवड्यांवरून थरथरत फिरला. मनात विचारांच्या कवड्यांनी कितीतरी डाव टाकले. आणि जर खानाच्या मोहिमेतून परतीची वाट आम्हास नाहीच दिसली तर सईच्या जात्या पायांचे ठसे आम्हास पुढच्या दौडीचा माग देतील. आणि माँसाहेब आमच्या नावानं जगदंबेच्या भंडाऱ्याची चिमूट शंभू बाळाच्या कपाळी भरून खाशा श्रींच्या राज्याची बेलरोटी उचलतील. भवानीनं तेवढं बळ त्यांच्या चिमटीत भरलं आहे. पण आमचे शंभूबाळ तो भंडारा पेलतील? माते वेगळा पोरका दिसणारा तो अश्राप जीव. छे, भोसला आणि परका? होणं नाही. आमच्या महाराज साहेबांना पोरपणीच घोड्यावर मांड घ्यावी लागली. आम्ही सुद्धा तसेच पुण्याच्या बरड जहागिरीत दाखल झालो. प्रसंग पडला तर त्याच वाटेवर शंभूबाळांनाही धावणी करावी लागेल. एकदा उपजताना जगदंब म्हणून श्वास घेतला की भोसल्यांना तो हयातभर इमानाची संगत करतो. मग पोरकं पण त्यांच्या वाटेला कधीच जात नाही. राजांनी मन बांधले. ज्या पंखाखाली मायेच्या उबाऱ्यात त्यांचा जीव पोसला तेच पंख कठोर मनाने दूर करणे भाग होते. त्याशिवाय निळ्या आभाळात भरारती झेप घेताच येत नाही. श्रींच्या राज्याचे स्वप्न रेखताना मायेच्या नात्याचे सत्य डोळ्यांआड सारावेच लागते. राजांना खाजगीची नाती नसतात. नाती नसणे हेच त्यांचे दौलतीशी नाते असते. राजांनी दौलतीचे नाते निवडले. राजगड सोडण्याचा दिवस उजाडला. राजांनी स्नान आटोपून शिवलिंग पूजा बांधली. आपला महाल सोडून ते सदर चौकाकडे चालू लागले. राणीवशाच्या महालात त्यांच्या जाण्याचा मोहरा धरून महिरपी आड उभ्या असलेल्या राण्या पटापट बाहेर येऊन त्यांची पायधूळ कपाळाला लावून संकोचून उभ्या राहिल्या. सईबाईंचा खाजगीचा महाल येताच राजांचे पाय त्याच्यासमोर क्षणभर घोटाळले. एकवार त्यांनी त्या रित्या महालावर नजर लावली आणि भरल्या मनाने झपाझप ते सदर चौकात आले. नेताजी, येसाजी, संभाजी कावजी, सिदोजी थोपटे यांनी राजांना मुजरे घातले. सिदोजीराव, शंभूबाळ कुठं आहेत बघा. राजांनी आज्ञा केली. जी म्हणत सिदोजीराव सदरेवरून धाराऊच्या दालनाकडे निघून गेले. धाराऊ बाळराजांना घेऊन सिदोजीरावांच्या मागोमाग सदरेच्या उंबरठ्यापर्यंत आली.
खासे राजे सदरेवर असताना बाई माणसाने सदरेवर कसे जायचे म्हणून शंभू बाळांचा हात सोडून ती थांबली. पण ते कसले हट्टी. त्यांनी धाराऊचा हात पुन्हा धरून त्यांना सदरेवर ओढायला सुरुवात केली. तो काकणभरला गोंदलेला हात पाहताच राजे म्हणाले, या धाराबाई, बालराजे ऐकणार नाहीत. जी म्हणत धाराऊ सदरेवर आली. शंभू बाळांनी पुढे येत राजांच्या पायांवर मस्तक टेकले. त्यांच्या मुंडन केलेल्या मस्तकावरचा लहाना जिरेटोप घट्ट बसला होता. त्यावर एक हात ठेवून राजांनी त्यांना दुसऱ्या हाताने हळूवार वर उठविले. त्यांची हनुवटी तर्जनीने वर उचलून वाकून राजांनी त्यांच्या कपाळावरच्या शिवगंधावर आपले ओठ क्षणभर टेकविले. त्यांचे छोटे खांदे थोपटीत घोगऱ्या आवाजात राजे बोलले, बाळ शंभू, मासाहेबांना मुजरा करून आलात? जी. आबा, तुम्ही गड उतरलात की आम्ही आभाळात जाणार. शंभू बाळांनी हात उंच करून आभाळ दाखविले. ते कशाला? आमच्या आऊसाहेबांना मुजरा करायला. थोरल्या मासाहेब म्हणतात त्या वर गेल्यात. शंभू बाळांच्या बोलांनी सारी सदर चरकली. राजांचे डोळे सदरेच्या बगलेला असलेल्या जिजाऊंच्या महालावर जडले. उरात कल्लोळ माजला. धाराऊ, शंभू बाळांना घ्या. निर्धाराने राजांनी बाळराजांना तोडून धाराऊच्या हाती दिले. चला मंडळी, म्हणत राजे सदर चौकाबाहेर पडू लागले. निम्मी शिम्मी फरसबंदी ते चालून गेले असतील नसतील, तोच रणशिंगाच्या ललकारीसारखी मायेच्या जरबेने थबथबलेली साध सदरेच्या बाजूने त्यांच्या कानावर पडली. शिवबा, आमची गाठभेट न घेता चाललात? आम्हास पाठमोरे झालात? पाठीवर थाप भरणाऱ्या, चंदी खरारा करणाऱ्या घोडेपारख्याने मागून इशारतीची साद घालताच जातीवंत अरबी घोडा भरल्या कानाने मोहरा फिरवतो तसे राजे गर्रकन वळले. तरातरा चालत त्यांनी सदर पायऱ्या मागे टाकल्या. त्यांच्या केशरी टोपात जडलेली मोतीलग लडालड हिंदकळत होती. छातीवरच्या कवड्यांच्या माळेला हबके बसत होते. जिजाऊंच्या डोळ्यांना डोळा भिडविण्याचा त्यांना धीर होत नव्हता. तडक जाऊन त्यांनी आपल्या मासाहेबांच्या सात्विक गोऱ्या पायांवर आपले मस्तक विसावले. त्यांचे खांदे मायेने पकडून त्यांना उठवीत जिजाऊ म्हणाल्या, उठा. कोण म्हणतं आम्ही तुम्हास रोखून धरणार? भोसल्यांचा कबिला कधीच कचदिल नव्हता, असणार नाही. सुखे जा. आमच्या शंभू बाळांचे, तुमच्या दादा महाराजांचे पुरते उसने घ्या. खानाचा खात्मा करा आणि ध्यानात ठेवा, आम्ही तुमच्या परतीच्या वाटेवर नजर जोडून आहोत. घ्या. म्हणत जिजाबाईंनी धाराऊकडे पाहिले. तिने दह्याची वाटी जिजाबाईंच्या हाती दिली. जिजाबाईंनी दह्याच्या घट्ट कवड्या राजांच्या गुलाबी तळहातावर ठेवल्या. त्या ओठान आड करून राजांनी क्षणभर जिजाबाईंच्या डोळ्यात पाहिले. त्यांना वाटले भवानीची मूर्तीच मासाहेबांचे रूप घेऊन समोर खडी आहे. या, औक्षवंत व्हा. आई अंबा तुम्हास यश देणार थोर आहे. जिजाऊंनी राजांना आपल्या मिठीत घेतले. कसल्या तरी अज्ञात विजेने आपल्या उराचा भाता ठासून भरला जातो आहे असे राजांना वाटले. येतो आम्ही, म्हणत राजे मिठीतून मोकळे झाले. मासाहेब, शंभू बाळांना जपा. गोमाजी बाबा, फिरंगोजी बाबा, सिदोजीराव तुमच्या दिमतीला मागं ठेवतो आहोत. जय भवानी. शांत चालीने राजे आपल्या खाशा मंडळींसह सदर चौकाबाहेर पडले. राजगडाच्या बालेकिल्ल्यावरून निघून पद्मावती माचीवर बाहेर पडणाऱ्या भुयाराच्या तोंडावर आले. 4 तगड्या मावळ्यांनी पुढे सरसावत त्या भुयारावरची भक्कम धोंड दूर हटवली. पेटत्या मशाली घेतलेले 2 मशालजी भुयारात उतरले. त्यांच्या पाठोपाठ छातीवर उजवा हात भिडवीत
राजे उतरले. मशालींच्या प्रकाशात ते पद्मावती माचीकडे चालू लागले. त्यांच्या मनात कैक विचार दौड घेत होते. आमच्या भोवती असंच भुयार आहे, खानाच्या बळजोर फौजेचं. असाच अंधार दबा धरून आहे, दगाबाज फितवेखोरांचा. एकच आधार आहे, मशालीचा, आई भवानीच्या आशीर्वादाचा. भुयार पार झाले. राजे पद्मावती माचीवर आले. त्यांनी मागे राहणाऱ्या मंडळींना बारीक सारीक सूचना केल्या. माचीवरच्या पद्मावती देवीचे दर्शन घेतले. निवडक आसामींसह ते माची सोडून पाली दरवाजाने गडपायथ्याशी आले. एकदा त्यांनी राजगडावर नजर जोडली. घोड्याच्या जिनावर मांड घेऊन टाच मारली. राजांची घोडेतुकडी प्रतापगडाचा रोख ठेवून दौडू लागली. बाले किल्ल्याच्या तटबंदीपाशी जिजाबाई शंभूबाळांना घेऊन उभ्या होत्या. त्यांना धूळ फेकीत दूर जाणाऱ्या जनावरांचे फक्त ठिपके दिसत होते. रात्रभर जिजाबाई आपल्या महालातील मंचकावर पडून वरच्या दगडी तख्तपोशीकडे एक नजर बघत होत्या. भलभलते विचार त्यांना हैराण करीत होते. विचारांनी ओढ असह्य झाली की त्या आपल्या कुशीत सुख झालेल्या शंभूबाळांच्या पाठीवरून हात फिरवीत होत्या. त्यांचा धाकूटपणा जिजाऊंना पिळवटून काढीत होता. निरोप देताना त्या राजांना थोर दिलाने म्हणाल्या, भोसल्यांचा कबिला कधीच कचदिल असणार नाही. पण आपल्या पदरी असलेल्या एकट्या राजांचा शंभू हा एकुलता एक अंकुर बघताना आता त्यांना वाटत होते की भोसल्यांच्या कबिल्याला इंगळास बाशिंग बांधूनच घरभरणीचे माप लोटून येणे पडते. पण भोसल्यांच्या बाळवशाला हा कसला शाप. लहानपणी शिवबांच्या पाठीवर अशीच संकटांची घोडदौड पडली. आता त्यांच्या या अजाण पोरावर अशीच संकटे मोहरा धरून चाल घेत आहेत. हे विचारतात खान म्हणजे काय, कोण आणि कशी यांची समजूत घालणार. आपल्या गेल्या आऊंना मुजरा रुजू करण्यासाठी हे थेट आभाळाच जाण्याच्या गोष्टी बोलतात. कोण आणि कसं यांच्या मनाच्या घोड्याची ओठाळी धरून त्याचा थोपा करणार. धाराऊनं यांना दूध दिलं, आम्ही यांना माया देऊ. पण यांच्या मनच्या एकटेपणाला कोण आणि कशी धीराची जोडसंगत देणार. आमचे शिवबाराजे पित्याच्या प्रेमास पारखे झाले, हे मातेच्या ममतेस मुकले. आता तर यांचे आबाजपणास लागले. अफजलच्या मनचा हेतू घातकी आहे. शिवबांचं काही बरं. त्या नुसत्या शंकेनंच लेटल्या जिजाबाई सरकन थरारल्या. जिजाऊंना काही सुचत नव्हते. कशाचा कशास मेळ पडत नव्हता. त्यांचा थरथरता हात झोपल्या शंभूच्या पाठीवरून फिरत होता, नुसताच फिरत होता. राजगडावरच्या हमामखान्यात आंघोळ घालून पेहराव चढविलेल्या शंभूबाळांना धाराऊने जिजाऊंच्या महालात आणले. स्नानानंतर शंभूच्या कपाळी रोज जिजाऊच शिवगंध रेखीत असत. शंभूंनी पुढे होत जिजाऊंचे पाय शिवले. धाराऊने गंध अष्टगंधाचे तबक जिजाबाईंच्या हाताला येईल असे सरसे करून धरले. जिजाऊंनी शंभूबाळांच्या कपाळावर आडव्या माटाचे शिवगंध रेखले. त्या तेवढ्या शिवगंधानेही मूळचे देखणे असलेले बाळराजांचे रूपडे अधिकच राजस गोमटे दिसू लागले. ते बघताना जिजाबाईंना राजांच्या उभट मुद्रेची आठवण झाली. त्या एकटक शंभूंच्या शिवगंध रेखल्या कपाळाकडे बघू लागल्या. हे असेच शिवगंध त्या शिवबा राजांच्या बाळपणी त्यांच्या कपाळी रेखीत आल्या होत्या. शंभूंच्या नितळ कपाळाकडे बघताना एक विचार त्यांच्या मनात डोकावला. गंध रेखले की शिवबा राजांची आणि या शंभू बाळांची मुद्रा शिवलिंगासारखी दिसते. पण शिवलिंगावर सततचा जलाभिषेक होणे पडते. आई अंबे, तुझ्या कृपेचा जलाभिषेक माझ्या या शिवलिंगाच्या मस्तकावर क्षणभरसुद्धा ढळवू देऊ नकोस. तार आम्हा साऱ्यांना या बाक्या संकटातून तार.
जिजाऊंनी शंभू बाळांना उचलून आपल्या मांडीवर घेतले. त्यांच्या मांडीवर शंभू होते. डोळ्यांसमोर प्रतापगड होता आणि मनात होती राजांची मुद्रा आणि चिंता. राजांनी पाठविलेला निकराचा थैलीस्वार राजगडावर आला. जिजाऊंचे खाजगीचे कारभारी खाली त्याचा मजकूर वाचून दाखवू लागले. अखंड सौभाग्यमंडित मातुश्री आऊसाहेब प्रति त्रिकाल चरणी मस्तक ठेवून शिवबा राजे यांचे दंडवत उपरी विशेष. खान फौजेसमेत कोयनाखोरीत पारावर तळ देऊन आहे. उदयिक खानासवे भेटीचा प्रसंग पडला आहे. आम्हास आशीर्वाद द्यावा. शंभू बाळांना जपावे. जिजाबाई जगदंब जगदंब पुटपुटल्या. शंभू बाळांचा हात हाती धरून गडाच्या तटबंदीवर आल्या. प्रतापगडाच्या रोखाने नजर जोडून त्या वेड्यासारख्या पाहू लागल्या. त्यांचे मन सुन्न झाले होते. त्या काहीच बोलत नाहीत म्हणून बाळराजांनीच त्यांना विचारले, आबा खानाच्या भेटीला गेलेत, मग ते त्याला घेऊनच का नाही येत इकडे? जिजाबाईंनी चमकून शंभूकडे पाहिले. साखर पडो तुमच्या तोंडात म्हणत जिजाबाई तटबंदीवरून महालाकडे परतल्या. मावळतीला कलतीला लागलेल्या सूर्याने आभाळाचा पोटला फोडला होता. क्षितिजकडा लाल लाल झाली होती. प्रतापगडाच्या पायथ्याशी जनीच्या टेंब्यावर खानाच्या भेटीसाठी ऐसपैस शामियाना अण्णाजी मलकर यांनी उभा केला होता. षष्टीच्या रात्री खान भेटीचा खल करण्यासाठी निवडक आसामींसह राजांचे खलबत बसले. नेताजी पालकर, कान्होजी जेधे, मोरोपंत पिंगळे, येसाजी कंक, बाबाजी भोसले, बाळाजी सिलीमकर, पंताजी गोपीनाथ अशा आसामींनी राजांच्या भोवती बैठकीचा फेर धरला. साऱ्यांचे मळवट भंडाऱ्याने भरले होते. निर्धाराच्या सावध घोगऱ्या आवाजात राजांनी खलबताला तोंड फोडले. उदयिक खानाचे भेटीसाठी आम्ही तिसऱ्या प्रहरी गड उतरणार आहोत. खानाच्या मनी आम्हास जिवे मारावे ऐसे कपट दबा धरून बैसले आहे. ये समयी समस्तांनी एक दिलाने हिम्मत बांधली तर कुल फौजेसह खान बुडतोच आहे. आम्ही नेमून देतो आहोत ती कामगिरी अवघे कान देऊन चित्ती धरा. कारी कुसर करू नका. मोरोपंत, तुमच्या पायदळानिशी तुम्ही पारघाटात किनेश्वराच्या खोऱ्यावर डोळ्यात तेल ठेवून दब्यानं बसा. कान्होजी बाबा, तुमच्या बांदलांचा जमाव आणि पासलकरांचे कोटबंद धारकरी घेऊन तुम्ही अण्णाजी दत्तोंसमवेत खान येतो त्या वाटेभोवती अंगचोरीने जागा धरा. बाळाजी आणि हैबतराव, तुमचा हत्यारबंद मावळा खानाच्या पाराजवळच्या तळाला घेऊन रातोरात गर्दाव्यात पेरा. बाबाजी राजे, तुमचा पाऊलोक वाई जावळीच्या बगलेस खानाच्या फौजेच्या पिछाडीला परतीच्या वाटा रोखण्यासाठी जागता ठेवा. नेताजीराव, तुमचे खुर्चलाख घोडदळ कुडसराच्या पठारावर जिन तय्यार ठेवा. खानाचा वाईत ठाण झालेला चंदावलीचा कुमकेचा तळ तुम्हास बुडविणे आहे. तान्हाजीराव, कृष्णाजी कंक, तुम्ही निवडक चखोट पटेकरी संगती घेऊन भेटीच्या शामियानाजवळ दरडीला धरून खणलेल्या चरात उतरा. संभाजी कावजी, जीव महाला, कोंडाजी आणि येसाजी काका, संभाजी करवर, काताजी इंगळे, विसाजी मुरुमकर, सुराजी काटके, सिद्दी इब्राहिम आणि कृष्णाजी गायकवाड हे 10 धारकरी आमच्या संगती गड उतरतील. जगदंबेच्या आशीर्वादे आम्ही खानास जिवे घेतला तर तटमाचीवर इशारतीसाठी तोफांच्या भांड्यांचे 3 बार होतील. कमनशिबाने आम्हास दगा झालाच तर इशारतीची 5 भांडी वाजतील. आम्ही सलामत आलो ना आलो तरी साऱ्यांनी हिम्मत धरून कोयनाखोरीच्या कैचीत फसलेला खान कुल फौजेसह बुडवावा. ये कामी कुचराई करेल, शक अंदेश मनी धरेल, त्यास मळवटीच्या जगदंबेच्या भंडाऱ्याची आण. एक आम्ही जातो म्हणून दिल टाकू नका. हे श्रींचे देवाधर्माचे राज्य उभे करणे आहे.
त्यासाठी प्रसंग पडला तर कैक शिवाजीराजे खर्ची घालावे लागतील. आम्ही सलामत आलो नाहीच तर आमच्या शंभू बाळांना सामोरे घाला. आमच्या ठाई त्यांना समजून नेताजीरावांच्या पोख्त मसलतीने अवघे मिळून श्रींच्या राज्यासाठी कस्त करा. आशीर्वादासाठी माँसाहेबांचे हातबळ तुमच्या पाठीशी आहेच. जिजाऊंच्या आणि शंभू बाळांच्या आठवणीने राजांचा आवाज घोगरा झाला. काळीज भरून आले. प्रतापगडावरचे खलबत उठले. टेंभ्यांच्या मंद प्रकाशात राजांनी साऱ्यांची गळाभेट घेतली. नेताजीरावांनी पुढे होत खलबतखान्याच्या आतून तोंडावरच्या दगडी धोंडेवर कमरेच्या तलवारीच्या मुठीने 3 ठोके दिले. बाहेरून धोंड हटविण्यात आली. राजांना मुजरे करून सारे जोडून दिलेल्या कामगिरीचा विचार करीत गड उतरू लागले. त्यांना धीर द्यायला कपाळावर फक्त भवानीचा भंडारा होता. आभाळातील षष्टीची चंद्रकोर पांढऱ्या भुरक्या ढगांनी पार पार झाकळून टाकली होती. भाग 9 समाप्त.